नमस्कार. मी नागनाथ भाऊ बाजी कदम, श्री क्षेत्र तुळजापूर. आज नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे आश्विन शुद्ध द्वितीया. आज नित्याप्रमाणे तुळजाभवानी देवीस सकाळची चरणतीर्थ पूजा होते. महंत व आलेल्या भक्तांकडून व दररोज जे चरणतीर्थाला उपस्थित असणारे जे भक्त आहेत, पुजारी आहेत, यांच्याकडून देवीला उठवण्याची आळवणी केली जाते, पद म्हटली जातात व मंदिर उघडले जाते. त्यानंतर काही भक्तांचे सकाळचे दर्शन वगैरे होते व त्यानंतर देवीजींना नित्याप्रमाणे अभिषेक पूजा चालू होतात. जे भक्तांकडून म्हणजे भक्त जे आहेत ते तुळजापुरात आल्यानंतर पुजाऱ्यांकडून त्यांच्या समक्ष देवी जवळ ती जाऊन हे कुलधर्म कुलाचार अभिषेक पूजा केल्या जातात. या अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीजींना उंची भरजरी वस्त्र नेसवले जातात. देवीजींचे अतिशय अनमोल असे अलंकार जे आहेत ते देवीजींना घातले जातात व त्यानंतर देवीजींची धूपारती होते. ही धूपारती झाल्यानंतर जे घट बसवलेले असतात मंदिरामध्ये त्या घटांचे पूजन होते. घटांना पाणी घातलं जातं व त्यानंतर देवीजी जे आहेत ते दिवसभर जे भक्त अनवाणी पायानं अनेक म्हणजे मैलोमैल चालत आलेले असतात अशा भक्तांना दर्शन देऊन व दर्शन घेऊन भक्त जे आहेत ते अतिशय धन्य होतात. नवरात्रातील आज आश्विन शुद्ध द्वितीया. त्यानंतर सायंकाळी 7:30 वाजता तुळजाभवानी म्हणजे 7 वाजता सुरुवात होते. तुळजाभवानी देवीची दुसरी अभिषेक पूजा दिवसभरातली सुरुवात होते. ही अभिषेक पूजा संपल्यानंतर देवीजींची परत दुसरी सायंकाळची आरती होते. ही आरती झाल्यानंतर नवरात्रामध्ये 9 दिवस देवीजींचा छबिना काढला जातो. छबिना म्हणजे काय तर एक चांदीची मूर्ती आणि ही चांदीची मूर्ती चांदीच्याच अंबारीमध्ये ठेवून व त्याच्या मागच्या बाजूला आईना बसवला जातो. म्हणून या छबिना या शब्दामध्येच छबिना म्हणजे काय याचा अर्थ दडलेला आहे. छबी म्हणजे मूर्ती आणि आईना म्हणजे आरसा. छबिना. तर हा छबिना जो आहे तो देवीजींचा जो एक प्रदक्षिणा मार्ग आहे या प्रदक्षिणा मार्गावरती एक प्रदक्षिणा घातली जाते. या म्हणजे चांदीचे अंबारी आणि जे प्रतिकात्मक जे पशु पक्षी आहेत यांच्यावरती बांधलेली ती चांदीची अंबारी. पूर्वी हा जो छबिना आहे तो जिवंत गर्दीमध्ये चालणारा प्रशिक्षित असा हत्ती जो अक्कलकोटच्या भोसले महाराजांनी तुळजाभवानीस दिलेला होता. परंतु कालांतराने तो हत्ती मदमस्त होऊन मेल्यामुळे दुसरा गर्दीत चालणारा प्रशिक्षित असा हत्ती न मिळाल्यामुळे याला पर्याय म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी वाघ, सिंह, हत्ती, नंदी, मोर, शहामृग, गरुड असे प्रतिकात्मक पुतळे दिले आणि या पुतळ्यावरून दररोज वेगवेगळ्या पुतळ्यांवरती ही चांदीची अंबारी ठेवली जाते व त्याच्यामध्ये देवीची चांदीची छबी आणि आयना ठेवून हा छबिना मिरवला जातो. हा छबिना मिरवत असताना ज्या आपल्या 4 दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशेच्या ज्या प्रदक्षिणा मार्गावरती ज्या 4 दिशा आहेत त्या चारही दिशेला हा छबिना थांबवला जातो आणि त्याच्या समोरच्या बाजूला जे गोंधळे असतात ते गोंधळी जे आहेत देवीला भक्तांना सुख, समाधान आणि आनंद देण्यासाठी देवीला आळवणी करतात व देवींची जी पदं आहेत ते गायली जातात व अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी 2-5 2-5 पदं म्हटली जातात आणि एक प्रदक्षिणा पूर्ण करून हा छबिना स्थिर राहतो व त्यानंतर देवीजींचे मंदिर बंद होते. अशा प्रकारे हा छबिना संपन्न होऊन नवरात्रातील 9 दिवस अशा प्रकारे हा कार्यक्रम चालत राहतो. परंतु प्रत्येक मंगळवारी हा छबिना काढला जातो. वर्षभरामध्ये जेवढे मंगळवार असतील मग ते ऊन, वारा, पाऊस याचा कसलाही विचार न होता प्रत्येक मंगळवारी हा छबिना काढला जातो. त्याचप्रमाणे महिन्याच्या जी पौर्णिमा असते पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस, पौर्णिमाचा दिवस आणि पौर्णिमेच्या नंतरचा दिवस अशा महिन्यातील 3ही दिवसही हा छबिना काढला जातो. ते 3 दिवस आणि महिन्यातील 4 मंगळवार असे अशा प्रकारे 4 आणि 3 7 दिवस हा देवीजींचा छबिना काढला जातो
व हा छबिना पाहण्यासाठी मंदिरामध्ये भवानी भक्तांची मोठी गर्दी असते. आणि या नवरात्र उत्सवातील काळामध्ये छबिना पाहण्यासाठी आणि देवीजींना पोत ओवाळण्याची प्रथा असून या ठिकाणी आलेले भक्त, तुळजापुरातील पुजारी वर्ग, सर्व प्रकारचे देवी भक्त आणि अधिकारी पदाधिकारी या छबिन्यामध्ये सामील झालेले असतात. अशा प्रकारे हा छबिना संपन्न होतो. तर उद्याच्याला आहे अश्विन शुद्ध तृतीया. तर अश्विन शुद्ध तृतीयाचे महत्व आणि तुळजाभवानी देवीचे नवरात्रोत्सव जो चालू आहे याच्यातील अनेक वेगवेगळे जे व्हिडिओज आहेत, या ठिकाणी काय चाललेलं आहे, कशा प्रकारे हा उत्सव चालू आहे हे पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व जाणून घ्या तुळजापूर व तुळजाभवानीचा इतिहास. नमस्कार.